आपण आयुष्यभर नक्की कशाच्या शोधात असतो? हा एक असा प्रश्न आहे जो कधी ना कधी प्रत्येकाला पडतोच. हो, पडतोच. आणि खूप अस्वस्थ करणारा प्रश्न आहे हा. अगदी. मी नेहमी विचार करते की जर आपण मानवी जीवनाकडे पाहिलं, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली नुसती धावपळ सुरू असते. होय, धावपळ पैसा मिळवण्यासाठी असो किंवा समाजात मान-सन्मान मिळवा म्हणून आपण नाती टिकवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतो आणि नवनवीन एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी सतत काहीतरी शोधत असतो. बरोबर. आपल्याला वाटतं की या सगळ्याच्या शेवटी कुठेतरी सुख आणि शांती आपली वाट पाहत आहे. पण अनेकदा एक असा क्षण येतो जेव्हा हे सगळं चक्र अचानक थांबतं आणि आतून एकच प्रश्न वर येतो की हे सगळं आपण नक्की कोणासाठी करतोय आणि आपण नेमके कोण आहोत? हाच तर मानवी अस्तित्वाचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. आपण अनेकदा समाजात अशी काही माणसं पाहतो ज्यांच्याकडे भौतिकदृष्ट्या सगळं काही असतं. म्हणजे भरपूर संपत्ती किंवा एक सुंदर घर. एक्झॅक्टली. भरपूर संपत्ती, समाजात मोठी प्रतिष्ठा. जगाच्या दृष्टीनं ती व्यक्ती अत्यंत यशस्वी असते, पण जर त्या व्यक्तीच्या आत डोकावून पाहिलं तर अनेकदा ती आतून प्रचंड रेस्टलेस आणि रिकामी असते. नेहमी असं वाटत असतं की काहीतरी मिसिंग आहे. हो, आयुष्यात एक मोठी पोकळी आहे जी या बाहेरच्या भौतिक गोष्टींनी कधीच भरून निघत नाहीये. खरंय. आणि मला वाटतं त्या अस्वस्थतेचं मुख्य कारण हेच आहे की माणसाने बाहेरचं सगळं जग जिंकलेलं असतं, बाहेरच्या जगावर त्याचं नियंत्रण असतं, पण त्याने स्वतःच्याच आतल्या जगाला ओळखलेलं नसतं. स्वतःचीच ओळख नसते. म्हणूनच आजच्या या सखोल संवादाचा आपला उद्देश अत्यंत खास आहे. शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जेव्हा प्रचंड राजकीय आणि सामाजिक उलथापालथ सुरू होती, तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोध या ग्रंथात मानवी मनाला पडलेला सर्वात मूलभूत प्रश्न विचारला, मी नेमका कोण आहे? आणि आज आपण हाच प्रश्न आधुनिक संदर्भात उलगडणार आहोत. नक्कीच. हा आपला आजचा सखोल संवाद म्हणजे निव्वळ एका प्राचीन ग्रंथाची चर्चा नसून माणसाचं जीवन आतून कसं समृद्ध असावं हे सांगणारं एक लाईफ मॅन्युअल समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि यातली सर्वात फॅसिनेटिंग गोष्ट ही आहे की 17व्या शतकात लिहिला गेलेला हा विचार आजच्या या 21व्या शतकातल्या धकाधकीच्या जीवनातही तितकाच लागू पडतो, किंबहुना आज त्याची जास्त गरज आहे. हो, मलाही तसंच वाटतं. समर्थांनी मानवी मनाचं इतकं अचूक आणि सायंटिफिक विश्लेषण केलं आहे की ते वाचताना आपल्याला वाटतं, अरे हे तर आजच्या आपल्याच मानसिक ताणतणावांबद्दल लिहिलं आहे. अगदी खरंय. जेव्हा आपण या विचारांकडे पाहतो तेव्हा तो केवळ पारंपरिक मजकूर राहत नाही, तर तो मानवी अस्तित्वाच्या मुळापर्यंत जाणारा एक नकाशा बनतो. आणि या नकाशाची सुरुवातच अत्यंत लक्षवेधी आहे. दासबोधाच्या अगदी सुरुवातीलाच समर्थ एक अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण ओवी सांगतात. मी ती ओवी सांगते. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. क्या बात आहे. खूपच सखोल ओवी आहे ही. हो. आता इथे निश्चयो म्हणजे पूर्ण खात्री किंवा स्पष्टता. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की मानवी जीवनात या 3 गोष्टी म्हणजे भक्ती, शुद्ध ज्ञान आणि आत्मस्थिती इतक्या स्पष्ट का असल्या पाहिजेत? हो, सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे समर्थ नेमक्या कोणत्या भक्तीबद्दल बोलत आहेत? कारण आजच्या काळात भक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर फक्त कर्मकांड किंवा मंदिरात जाणं एवढंच येतं. बरोबर. हाच तो संकुचित दृष्टिकोन आहे जो आपल्याला मोडून काढायचा आहे. भक्ती म्हणजे केवळ सकाळ संध्याकाळ केलेली पूजा किंवा कर्मकांड नव्हे. समर्थांना इथे अभिप्रेत असलेली भक्ती खूप विशाल आहे. म्हणजे नक्की काय? भक्ती म्हणजे एक अत्यंत सखोल कनेक्शन. हे कनेक्शन कोणाशी? तर जीवनाच्या मूळ स्रोताशी. आपण त्या अमर्याद शक्तीला राम म्हणा, शिव म्हणा, निसर्ग म्हणा किंवा आजच्या विज्ञानाच्या भाषेत युनिव्हर्सल एनर्जी म्हणा, नावांनी काहीच फरक पडत नाही. म्हणजे हे थोडंसं एका मोठ्या वृक्षासारखं आहे का? मी विचार करत होते की समजा एक मोठं झाड आहे आणि वादळ आलं तर ते झाड टिकून राहतं, कारण त्याची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात. अगदी बरोबर. त्या जमिनीशी असलेलं त्याचं कनेक्शन त्याला पडू देत नाही. पण जर एखादं झाड मुळापासून तुटलेलं असेल तर छोट्याशा वाऱ्यानेही ते कोसळतं. तसंच काहीसं माणसाचं आहे का? जोपर्यंत आपण त्या मूळ स्रोताशी जोडले जात नाही तोपर्यंत आपण आतून भक्कम होऊ शकत नाही. अगदी अचूक आणि सुंदर उपमा आहे ही. माणसाच्या आत जी अस्वस्थता असते, तो जो एकटेपणा असतो, तो याच मुळापासून तुटल्यामुळे येतो.
माणूस स्वतःला या अथांग विश्वापासून वेगळा समजतो आणि स्वतःच्याच एका छोट्या असुरक्षित जगात अडकून पडतो. हो, आपण नेहमी स्वतःच्याच विचारांत अडकलेले असतो. पण जेव्हा हे कनेक्शन, ही भक्ती खऱ्या अर्थाने जोडली जाते, तेव्हा काय होतं? तेव्हा त्या मुळांमधून रस वर यायला लागतो. समर्थ याच रसाला शुद्ध ज्ञान म्हणतात. हे ज्ञान पुस्तकांतून मिळत नाही, तर ते आतून प्रगट होतं. आणि एकदा का हे ज्ञान आलं की माणूस आत्मस्थितीत स्थिर होतो. एक्झॅक्टली. म्हणजे तो स्वतःच्या खऱ्या मूळ रूपात विसावतो. पण इथेच ना एक खूप मोठा व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. समर्थ दासबोधात फक्त भक्तीवर थांबत नाहीत, तर ते मानवी अस्तित्वाच्या अंतिम ध्येयाकडेही बोट दाखवतात. हो, दुसऱ्या ओवीत ते सांगतात. हो, ते म्हणतात, शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. आता इथे सायुज्य मुक्ती आणि मोक्षप्राप्ती हे दोन खूप जड शब्द आलेत. हो, ऐकायला जड वाटतात. मोक्ष म्हटलं की लगेच असा समज होतो की हे सगळं सांसारिक लोकांसाठी नाहीये. हे तर हिमालयात जाणाऱ्या संन्याशांसाठी आहे. सर्वसामान्य माणसाला, ज्याला EMI भरायचे आहेत, ज्याला नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, त्याला या मोक्षाचा काय उपयोग? हाच वर्षानुवर्षे चालत आलेला एक अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा जंगलात राहणाऱ्या संन्याशांसाठी लिहिलेलाच नाहीये. मग कोणासाठी आहे? त्यांनी तो समाजात राहणारा, प्रपंच करणारा आणि रोजच्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी लिहिलंय. मग हा मोक्ष नेमका काय आहे आणि ही सायुज्य मुक्ती म्हणजे काय? सायुज्य मुक्ती म्हणजे त्या मूळ तत्वाशी पूर्णपणे एकरूप होणे. जसं साखरेचा खडा पाण्यात विरघळतो आणि त्याचं वेगळं अस्तित्व उरत नाही, ती सायुज्य मुक्ती. ओके. आणि मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी कोणतीही काल्पनिक जागा नाहीये. मोक्ष ही एक अत्यंत जिवंत, श्वास घेणारी आणि याच क्षणी अनुभवता येणारी अवस्था आहे. मोक्ष म्हणजे काय? तर रोजच्या जीवनात आपल्याला पावलोपावली वाटणाऱ्या भीतीपासून मुक्ती. म्हणजे उद्या माझं काय होईल या चिंतेतून मुक्ती. अगदी. उद्या माझं काय होईल या सततच्या चिंतेपासून मुक्ती. आपण सतत विचार करतो की मी इतकाच आहे, मला हे जमणार नाही, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. आपण अशा मानसिक साखळदंडात जगत असतो. हो, आपण स्वतःलाच बांधून ठेवलेलं असतं. या सगळ्या बंधनांतून मुक्त होऊन अत्यंत निर्भयपणे आणि मोकळ्यापणाने जगणं म्हणजे मोक्ष. पण हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ताणतणाव आणि प्रश्न तर येणारच ना? नक्कीच येणार. पण त्या ताणतणावांचा आपल्यावर काय परिणाम होतो हे आपण ठरवू शकतो. आणि इथेच विज्ञानाचा, सायन्सचा एक खूप महत्वाचा संदर्भ येतो. विज्ञानाचा संबंध कसा काय? आजचं आधुनिक मानसशास्त्र आणि वैद्यकीय विज्ञानसुद्धा हेच सांगतं. जेव्हा एखादी व्यक्ती सतत भीती, असुरक्षितता आणि स्ट्रेसमध्ये जगते, तेव्हा तिच्या शरीरात कॉर्टिझॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात. हो, मी वाचलंय याबद्दल. हे हॉर्मोन्स शरीराच्या पेशींना आतून नष्ट करतात, रोग प्रतिकारक शक्ती कमी करतात. आणि म्हणूनच आजकाल सायकोसोमॅटिक आजारांचं प्रमाण इतकं वाढलं आहे. म्हणजे मनाच्या आजारांमुळे शरीर आजारी पडतंय. अगदी बरोबर. पण याउलट जेव्हा आपण त्या मोक्षाच्या म्हणजेच निर्भयतेच्या अवस्थेत असतो, जेव्हा मनात कृतज्ञता, शांतता आणि विश्वाबद्दल एक कनेक्शन असतं, तेव्हा आपला मेंदू शरीराला सुरक्षिततेचे संकेत देतो. म्हणजे शरीर रिलॅक्स होतं. हो, वेगस नर्व शांत होते आणि शरीर स्वतःला आतून हील करू लागतं. बापरे, म्हणजे समर्थांनी सांगितलेला मोक्षाचा सिद्धांत आणि आजच्या विज्ञानाने शोधलेला हीलिंगचा सिद्धांत हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. एक्झॅक्टली. जेव्हा मन अस्वस्थतेतून आणि भीतीतून मुक्त होतं तेव्हा शरीर आणि मन नैसर्गिकरित्या एका सुसंवादी निरोगी अवस्थेत येतात. अगदी. पण हे ऐकायला खूप छान वाटतं. प्रत्यक्षात रोजच्या धावपळीच्या जीवनात ही शांतता कशी मिळवायची हा प्रश्न उरतोच. याच प्रश्नाचं उत्तर समर्थ त्यांच्या पुढच्या अत्यंत महत्वाच्या ओवीत देतात. ते म्हणतात, शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. इथे दोन अतिशय क्रांतिकारी संकल्पना आहेत, विदेह स्थिती आणि अलिप्तपणा. विदेह स्थिती म्हणजे देह नसण्याची अवस्था. हे थोडं गोड वाटतंय मला. गोड वाटत असलं तरी ते अत्यंत व्यावहारिक आहे. विदेह स्थिती म्हणजे मरण नव्हे. विदेह स्थिती म्हणजे या देहात राहूनही देहाच्या आणि अहंकाराच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन जगणं. म्हणजे स्वतःला फक्त शरीर न समजणं. हो, आपण अनेकदा स्वतःला फक्त आपलं शरीर, आपलं नाव किंवा आपला हुद्दा एवढंच समजतो. जसं मी एक मॅनेजर आहे किंवा मी एक मालक आहे. हा देहाभिमान आहे. विदेह स्थिती म्हणजे या ओळखीच्या पलीकडे असलेली आपली मूळ चेतना ओळखणे.
आणि त्यातूनच मग अलिप्तपणा जन्म घेतो. पण एक मिनिट, जर आपण अलिप्त किंवा डिटॅच झालो तर मग आपण निष्ठुर होऊ का? अजिबात नाही. म्हणजे समजा कुटुंबात काही अडचण आली किंवा समाजात काही वाईट घडत असेल आणि मी तटस्थ राहिले तर लोक म्हणतील हिला काही पडलेलीच नाहीये. अलिप्तपणा म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं नाही का? हा खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. अलिप्तपणा म्हणजे भावनाशून्य होणं किंवा पळून जाणं अजिबात नाही. अलिप्तपणा ही एक अत्यंत ॲक्टिव्ह आणि जागरूक अवस्था आहे. हे कसं काय? एखादं उदाहरण देऊन सांगता येईल का? नक्कीच. समजा एखाद्या व्यक्तीला ऑफिसमध्ये त्याच्या बॉसने सर्वांसमोर विनाकारण खूप ओरडले. अशावेळी काय होतं? ती व्यक्ती लगेच डिस्टर्ब होते, तिला प्रचंड राग येतो, अपमानित झाल्यासारखं वाटतं. बरोबर. तो राग इतका वाढतो की ती व्यक्ती घरी येऊन घरातल्यांवरही चिडचिड करते. तिचा पूर्ण दिवस, पूर्ण आठवडा खराब होतो. का? कारण ती पूर्णपणे रागात असते. हो, कारण ती व्यक्ती त्या रागाच्या भावनेत पूर्णपणे वाहून गेलेली असते. ती स्वतःला आणि त्या रागाला एकच समजते. हो, हे आपल्या सर्वांच्याच बाबतीत रोज घडतं. आपण आपल्या इमोशनशी पूर्णपणे आयडेंटिफाय करतो. आणि इथेच ती अलिप्तपणाची संकल्पना कामी येते. त्या अपमानाच्या क्षणी जर त्या व्यक्तीने थोडं मागे सरकून स्वतःच्याच भावनांना ऑब्झर्व्ह केलं, जसं एखादा शास्त्रज्ञ लॅबमध्ये चाललेला प्रयोग अत्यंत तटस्थपणे पाहतो, तर काय होईल? म्हणजे रागाला फक्त पाहायचं? हो, जर त्या व्यक्तीने स्वतःला आतून सांगितलं की माझ्या मनात आता राग निर्माण होत आहे, माझ्या शरीराचं तापमान वाढत आहे, पण मी तो राग नाहीये, मी फक्त त्या रागाला पाहणारा एक साक्षीदार आहे. कमाल आहे. म्हणजे आपण राग होत नाही, तर आपण रागाला पाहणारे होतो. आपण शरीर नाही, आपण मन नाही, आपण तो राग किंवा तो अपमानही नाही. तर आपण ती जाणवणारी, पाहणारी एक साक्षी चेतना आहोत. यालाच विटनेस कॉन्शियसनेस म्हणतात. क्या बात है. या साक्षी चेतनेला कोणतीही बाह्य गोष्ट डिस्टर्ब करू शकत नाही. जीवनात सुख येईल, दुःख येईल, यश मिळेल, कधीतरी मोठं अपयशही पचवावं लागेल. हे सगळं घडत राहील. हो, ते तर थांबणार नाही. पण जर माणूस या अलिप्त, साक्षी अवस्थेत राहायला शिकला, तर तो प्रत्येक परिस्थितीचा अत्यंत शांतपणे आणि खंबीरपणे सामना करू शकतो. तो आतून कधीच तुटत नाही, तो निष्ठुर होत नाही, तर तो अधिक प्रभावीपणे निर्णय घेऊ शकतो. म्हणजे खऱ्या अर्थाने तो प्रत्येक क्षणाचा मास्टर बनतो. हे सगळं ऐकताना जाणवतं की माणूस स्वतःला किती विनाकारण कमजोर समजतो. आपण नेहमी परिस्थितीच्या हातातील बाहुलं असल्यासारखं जगतो. आणि नेमका याच मुद्द्यावर दासबोधातला एक अत्यंत खोल तत्वज्ञानाचा भाग येतो. समर्थ आणखी एका ओवीत म्हणतात, मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो, बोलीला असे. इथे जीव-शिव संबंधावर भाष्य केलं आहे. हो, म्हणजे माणसाला आपण पॉवरलेस आहोत असं वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्याने स्वतःला एका छोट्याशा आकारात मर्यादित करून घेतलं आहे. नक्कीच. या जीवशेव ऐक्याला समजून घेण्यासाठी आपण लाट आणि समुद्राचे एक अत्यंत सुंदर उदाहरण पाहूया. लाट आणि समुद्र हे दोन वेगळे घटक आहेत का? अजिबात नाही. लाट ही समुद्राच्या पाण्याचीच असते. बरोबर. लाट ही समुद्रातूनच निर्माण होते, समुद्राच्या पाण्यापासूनच बनलेली असते आणि शेवटी त्याच समुद्रात विलीन होते. हो, पण जोपर्यंत त्या लाटेला वाटत असतं की तिचं स्वतःचं असं एक वेगळं स्वतंत्र आणि लहान अस्तित्व आहे, तोपर्यंत तिला किनाऱ्यावर आदळून फुटण्याची प्रचंड भीती वाटते. तिला वाटतं माझा जन्म झालाय आणि आता माझा मृत्यू होणार आहे. अगदी बरोबर. लाटेची भीती ही तिच्या अज्ञानातून येते. पण जर त्या क्षणी त्या लाटेला हे समजलं, तिला आतून हा साक्षात्कार झाला की अरे, मी फक्त ही वरची छोटीशी लाट नाहीये, तर मी स्वतःच तो अथांग, अमर्याद आणि खोल समुद्र आहे, तर काय होईल? तर तिची फुटण्याची सगळी भीती एका सेकंदात संपून जाईल. एक्झॅक्टली. आणि नेमकी हीच ती अवस्था आहे जी समर्थ आपल्याला जीव शिवाचा निश्चयो यातून समजावून सांगत आहेत. जीव हा शिवातूनच प्रकट होतो. आपल्या आतली चेतना आणि त्या विश्वनिर्मात्याची चेतना वेगळी नाहीये, ती एकच आहे. अडचण फक्त एवढीच आहे की आपण स्वतःला फक्त ती छोटी तात्पुरती लाट समजतो. हो, आपला जो मूळ समुद्र आहे, आपला जो अथांग स्रोत आहे, तो आपण पूर्णपणे विसरून जातो. म्हणूनच आपण लहान लहान गोष्टींना घाबरतो, स्वतःला पॉवरलेस समजतो. खरंय. ज्या क्षणी माणसाला या जीव-शिव ऐक्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा त्याला जाणवतं की त्याच्या आतच संपूर्ण विश्वाची एनर्जी सामावलेली आहे. तो केवळ विश्वाचा एक भाग नाहीये, तर संपूर्ण विश्व त्याच्यात सामावलेलं आहे. खरंच. हे नुसतं ऐकतानाही आतून एक वेगळी शांतता आणि ताकद जाणवते. आपण या संवादाच्या अगदी सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता
की मी कोण आहे, तोच प्रश्न समर्थ दासबोधाच्या एका अत्यंत महत्वाच्या ओवीत विचारतात आणि ह्या सगळ्या सखोल चर्चेचा जणू निष्कर्ष काढतात. हो, ती शेवटची ओवी. हो, ते म्हणतात, मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. आपण कोण हा या संपूर्ण ग्रंथाचा आणि खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणूनच दासबोध हा कोणताही साधा धार्मिक ग्रंथ नाहीये. तो एक आरसा आहे, तो एक लाईफ मॅन्युअल आहे, जो आपल्याला स्वतःची ओळख करून देतो. अगदी. आपण स्वतःला कितीही सामान्य समजत असलो तरी आपल्या आत एक असामान्य आणि अमर्याद क्षमता दडलेली आहे. जर ती शक्ती जागी झाली, जर आपण त्या साक्षीभावाने जगायला लागलो, तर मानवी जीवनात खरोखर चमत्कार घडू शकतात. हो, आणि चमत्कार म्हणजे आकाशातून काहीतरी पडणं नव्हे, तर माणसाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणं हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. नक्कीच. म्हणजे जेव्हा आपण स्वतःला शरीर आणि मनाच्या पलीकडची एक अमर्याद चेतना म्हणून ओळखू लागतो, तेव्हा आपल्या आयुष्यातून भीती, चिंता आणि नैराश्य कायमचं निघून जातं. आपण प्रत्येक क्षणाचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकतो. हो, आपण ज्या शांततेचा, प्रेमाचा आणि मुक्तीच्या शोधात संपूर्ण जग पालथं घालत आहोत, ती गोष्ट बाहेर कुठेच नाहीये. ती अगदी आपल्या आतच, आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी आपली वाट पाहत बसली आहे. गरज आहे ती फक्त थोडं थांबून स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची. आणि यातूनच एक अत्यंत वेगळा आणि कदाचित थोडा प्रोव्होकेटिव्ह विचार माझ्या मनात येतोय. आपण म्हणतो की या आत्मज्ञानाने सगळी भीती संपते, मोक्ष मिळतो. पण जर माणसाच्या मनातून अपयशाची भीती, भविष्याची चिंता आणि असुरक्षितता पूर्णपणे निघून गेली, तर मग त्याच्यात काहीतरी मिळवण्याची, काहीतरी नवीन निर्माण करण्याची अॅम्बिशन शिल्लक राहील का? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे जर आपल्याला कशाचीच भीती नसेल आणि आपण आतून पूर्ण तृप्त असू, तर आपण सकाळी उठून काम तरी का करू? मला वाटतं याचं उत्तर असं असू शकतं की मानवी इतिहासातील सर्वात महान कार्ये ही भीतीने प्रेरित होऊन केलेली नसतातच. ती कार्य शुद्ध आनंदातून आणि कोणत्याही फळाच्या अपेक्षेशिवाय म्हणजेच अलिप्तपणातून केलेली असतात. बरोबर. जेव्हा आपण अपयशाच्या भीतीने काम करत नाही, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने 100% क्रिएटिव्ह होऊ शकतो का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. हो, नक्कीच. आजचा हा सखोल संवाद आपण एका अत्यंत शांत आणि रिफ्लेक्टिव्ह अवस्थेत संपूया. आज दिवसभरात जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा थोडं शांत बसा. मोबाईल, टीव्ही आणि आजूबाजूच्या गोंधळापासून थोडं दूर जा. डोळे बंद करा आणि मनापासून स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी कोण? हो, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच शब्दांत शोधण्याची घाई करू नका. अगदी. फक्त त्या प्रश्नाची पोकळी आणि त्यातून निर्माण होणारी शांतता अनुभवा. कदाचित असं होऊ शकतं की आपण ज्या खऱ्या स्वतःला इतकी वर्ष बाहेरच्या जगात, नात्यांमध्ये आणि यशात शोधत आहोत, तो बाहेर कुठेच नसून आत्ता याच क्षणी या सगळ्या विचारांच्या आणि भावनांच्या पडद्यामागे अत्यंत शांतपणे उभा आहे. बरोबर. जर या शांततेत आपल्याला तो खरा मी गवसला, तर नक्कीच इथूनच जीवनाचा एक नवीन, अत्यंत सुंदर आणि निर्भय अध्याय सुरू होऊ शकेल. समर्थ जीवनबोध, समर्थांच्या विचारांतून जीवन समजून घेणे, या भावनेसह आणि अशाच एका अर्थपूर्ण संवादाच्या आश्वासनासह आपण आज इथेच थांबूया. पुन्हा नक्की भेटू.